पंढरपूरमध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. शिवक्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केले आहे की कोणीही घरात नसताना त्या ठिकाणी मीटर बसवणे चुकीचे आहे. तरी देखील पंढरपूरमध्ये काही ठिकाणी महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर लावत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप दत्तात्रय काळे यांनी केला आहे. अशा घटना घडल्यास तत्काळ शिवक्रांती संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी पंढरपूरकरांना केले आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी शिवश्री दत्तात्रय तुकाराम काळे, शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांना जनतेला या ठिकाणी मी जाहीर आव्हान या ठिकाणी करतोय. सध्या पंढरपूर शहरात महावितरणचा अजब कारभार या ठिकाणी चालू आहे. कारण स्मार्ट मीटर जे आता नवीन निघालेले आहेत ते स्मार्ट मीटर बसवावे म्हणून पंढरपूर शहरामध्ये महावितरणचे काही अधिकारी असतील, महावितरणचे काही कर्मचारी असतील, हे बळजबरीने सामान्य नागरिकाच्या घरी जाऊन मीटर बदलण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळं या पंढरपूर शहरातील नागरिकांना माझं आव्हान आहे, जर तुमच्याकडे असं कोण जर वायरमॅन किंवा कर्मचारी अधिकारी जर कोण आमचं स्मार्ट मीटर बसवा हे बंधनकारक आहे असं जर म्हणायला आला तर ते बसवून घेऊ नका. तुमची इच्छा नसेल तर ते मीटर तुम्ही बसवून घेऊ शकत नाही, कारण ते तसं कंपल्सरी नाही. त्याच्यामुळं इथून पुढे जर असले कुठले कर्मचारी अधिकारी येऊन तुम्हाला त्रास देत असतील तर आमच्याशी संपर्क तुम्ही या ठिकाणी साधावा. माझा स्वतःचा नंबर आहे 77 69 82 99 99. परत एकदा सांगतो 77 69 82 99 99. काही जरी अडचण तुम्हाला या बाबतीत आली तर निश्चित या नंबरला तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही निश्चित ह्यामध्ये तुम्हाला 100% सहकार्य करू.